डॉक्टर गोंदणे त्वचारोग तज्ञ. उन्हाळ्यामध्ये आता वाढत्या तापमानामुळे जे त्रास होऊ राहिला लोकांना, सगळ्यात मेन म्हणजे मेलॅनिन अक्युमुलेशन बॉडीमध्ये वाढून जातं. त्याच्यामुळे मेलास्मा, चेहरा काळा पडणं, डर्मॅटायटिस, सन डर्मॅटायटिस असा विविध प्रकारचा आजार होत असतो. त्यासाठी काळजी म्हणजे सगळ्यात मेन, बाहेर निघताना आपण टोपी, रुमाल हे सोबत ठेवावा. सनस्क्रीन लोशन म्हणून आपण एक केमिकल प्रोटेक्शन आपल्या शरीरासाठी वापर करू शकतो त्याचा. बाहेर जाताना स्कार्फ ओला करून चेहऱ्यावर बांधायचा, नंतर मग घराच्या बाहेर निघावं. ही आता वाढत्या उन्हामध्ये ही काळजी घेणं आपल्यासाठी गरजेचं ठरलेलं आहे. शरीरामध्ये नैसर्गिक तेल कमी झाल्यामुळे कधी कधी शरीरातला डर्मॅटायटिस, सन डर्मॅटायटिस हे त्रास भरपूर लोकांना जाणवत असतो. त्यासाठी काळजी घेणं हे टाळायचीच गरज ठरलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हिरवा भाजीपाला, दूध, फ्रूट्स, पाणी वगैरे हे जास्त प्रमाणामध्ये आपण सेवन करावा याचं. आपण हे जे आता डर्मॅटायटिस, सन डर्मॅटायटिस, मेलास्मा याच्यावर आपण जे उपचार प्रणाली आपली सांगितलेली आहे त्या हिशोबाने पहिल्या दिवस म्हणजे उपचाराच्या पहिल्या दिवसापासून कोणत्याही त्वचा रोगावर आपल्याला हमखास सुटका मिळतो. उन्हाळ्यामध्ये पिंपल्सचे प्रमाण पण वाढतं आणि खाजेचं प्रमाण पण वाढतं. हो हो. बॉडीमध्ये सिबम नावाचा घटक असतो, त्याच्यामुळं सिबम सिक्रेशन जे बॉडीमध्ये उन्हामुळं किंवा एखादा गरम वस्तू त्या ठिकाणी लागते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात होत असतं. त्यासाठी पिंपल्स वगैरे हे जास्त वेळेस वाढतात. त्याच्यानंतर मग घाम वगैरे येणं, याच्यामुळं जे बुरशी असते, फंगस ज्याला आपण म्हणतो, याचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं. वारंवार हायजीन व्यवस्थित न ठेवल्यामुळे याचं प्रमाण होतं. त्याच्यामुळे पण वारंवार गचकरण वगैरे, फंगल इन्फेक्शन आपण जे म्हणतो बिमारी, आजकाल सध्या काळामध्ये सगळ्यात जास्त लोकांना या बिमारीत त्रस्त आहे. तर त्यासाठी त्यांना काळजी घ्यावी. थंड पाण्याने आंघोळ करणं योग्य आहे? थंड्या पाण्याने आंघोळ करणं योग्य आहे. ठीक आहे. आता उन्हाळ्यामध्ये थंड्या पाण्यानेच आंघोळ करावी, जेणेकरून फंगस जे बुरशी आहे ते अंगाला आपल्या लागत नाही. घरगुती उपायामध्ये दिवसातून 2 वेळेस आंघोळ करावी. आपले कपडे वगैरे हे स्वच्छ ठेवावे. टॉवेल वगैरे रेग्युलर आपण बदलावा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही पथ्य वगैरे आपण तेलकट तळलेले पदार्थ वगैरे हे उन्हामध्ये टाळायचा प्रयत्न करावा. आपली विजिट कशी, कुठे कुठे आणि कधी कधी असते? आपली विजिट आता सध्या तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपली विजिट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जालना, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी आपण आपली शाखा सुरू केलेली आहे. कोणत्या दिवशी? इथं शुक्रवारी इथं असतो, रविवारी जालन्याला, त्याच्यानंतर बाकी दिवस पुण्याला वगैरे त्या ठिकाणी आपली शाखा सुरू झालेली आहे. काय आव्हान करतात? सध्याच्या काळामध्ये हे आवाहन करणं गरजेचं आहे की व्यवस्थित आहार हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. तेलकट, तळलेले, मसाल्याचे, वातळ पदार्थ लोकांनी हे खाणं टाळावं. पाणी वगैरे हे जास्त प्रमाणात प्यावं. महिला ब्युटी पार्लरमध्ये हो हो. त्याचं काही इन्फेक्शन होतं? त्याचा प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळा असतो. हे क्लिन्झर वगैरे जे मेडिकल आपला याच्यामध्ये यूज करतात पार्लरमध्ये, तर ते केमिकल युक्त प्रोडक्ट असतात. त्याच्यामुळे साईड इफेक्ट भरपूर वेळ स्किनवर होत असतो. त्यासाठी एक डर्मॅटॉलॉजिस्टचा कन्सल्टेशन घेणं कधी चांगलं आहे.